महानायक दादा कोंडके यांच्यासोबत अनेक चित्रपट गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दीनानाथ टाकळकर। दादांची आणि टाकळकरांची भट्टी विशेष जमली होती। अनेक चित्रपटात या जोडगोळीने लोकांना खूप हसवले। दादा कोंडके यांचे चित्रपट दीनानाथ टाकळकर यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाहीत। दीनानाथ टाकळकर हे पेशाने शिक्षक होते। मुका घ्या मुका, पळवा पळवी, आली अंगावर, पंढरीची वारी, गोंधळात गोंधळ, नवरा माझा ब्रह्मचारी, खिचडी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात ते झळकले होते। नंतर 1990 साली आलेली त्यांची आधार ही हिंदी मालिका खूपच गाजली होती। अनेक अजरामर भूमिकांमुळे दीनानाथ टाकळकर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले आहेत। आता त्यांच्या कलेचा वारसा त्यांचा नातू मोहित टाकळकर पुढे चालवत आहे। मोहित दिग्दर्शक, अभिनेता, लेखक म्हणून काम करतोय। चला तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया। दीनानाथ टाकळकर यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव रत्नाकर टाकळकर आहे। रत्नाकर यांचे लग्न अपर्णा टाकळकर यांच्याशी झाले। पुढे या जोडप्याला 17 ऑगस्ट 1977 साली मुलगा झाला। त्याचे नाव मोहित टाकळकर। मोहित सुरुवातीला कला क्षेत्रापासून लांब होता। त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं। तो एका ठिकाणी शेफ म्हणून काम करत होता। मात्र आपल्या आजोबांप्रमाणेच आपणही कला क्षेत्रात आपलं नशीब आजमावून पाहायचं असं त्याने ठरवलं। यातूनच त्याने लंडनमध्ये दिग्दर्शनाचे रिसर्च शिक्षण घेतलं। शिक्षण घेऊन तो भारतात परतला। येथे येऊन सुरुवातीला त्याने काही प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन केलं। याच कालावधीत 2000 मध्ये त्यांची भेट गीतांजली जोशी या अभिनेत्रीशी झाली। गीतांजली ही त्याच्या पहिल्या नाटकाची ययातीची अभिनेत्री होती। पुढे गीतांजली आणि मोहित यांनी 2005 मध्ये लग्न केलं, पण नंतर 2007 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला। पुढे मोहितने मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, मारवाडी आणि इंग्रजी भाषेत 30हून अधिक प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन केलंय। ययाती आणि नाणेफेक या नाटकांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत। रंगभूमीवर काम केल्यानंतर तो सिने क्षेत्राकडे वळाला। त्याने अनेक चित्रपटांसाठी एडिटर म्हणून काम केलंय। 2012 मध्ये त्याने द ब्राइट डे या हिंदी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं। पुढे 2019 मध्ये त्याने सई तामणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर यांना घेऊन आपला पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला। या चित्रपटाचं नाव मीडियम स्पायसी होते। कोविडमुळे हा चित्रपट 3 वर्षांनंतर जून 2022 मध्ये प्रदर्शित झाला। शिवाय त्याने गोदावरी, गो मला असला हवा, CRD, देवराई यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत। सध्या तो एका मराठी चित्रपटावर काम करतोय। तो, ती आणि फुजी नावाचा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे। अशा प्रकारे मोहित टाकळकर आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहे। तो दीनानाथ टाकळकर यांचा समृद्ध वारसा जोमाने पुढे चालवत आहे।